माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता। संग्राम थोपटे आता 22 एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसनं आमच्यावर सातत्यानं अन्याय केला असा आरोप थोपटेंनी केलेला आहे। सलग 3 वेळेला निवडून आलो पण ताकद पक्षानं आम्हाला दिली नाही। पक्ष सोडताना दुःख होतंय पण विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं संग्राम थोपटेंचं म्हणणं आहे। विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, भाजपमध्ये जावं लागेल अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं थोपटे म्हणतायत। मी दबावाला बळी पडलो नाही असं स्पष्टीकरण सुद्धा थोपटेंनी दिलंय। हे सर्व फ्रंटलचे प्रमुख असतील, त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष त्यांचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघ बोर्ड चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती त्यांचे सर्व संचालक, भोर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, नगराध्यक्षिका, त्याचप्रमाणे भोर शहराच्या व्यतिरिक्त विविध गावचे सरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य असा आणि पूर्वीचे जे काय असणारे आमचे कार्यकर्ते, ते प्रेम करणारे कार्यकर्ते, ते सगळ्यांचा आम्ही प्रमुखांचाच प्रवेश मुंबईला करणार। की पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने तुम्हाला नावालौकिक सांगलं त्या पक्षावर आरोप लावायचे नसतात, एवढं सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे। त्यांची मर्जी आहे, त्यांनी काय करायचं तो। पण अजूनही माझा सल्ला असा राहील, तिथं जाण्याचं ते पडतात आहे, तिथं अंधारच आहे। त्यामुळे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीचं आपल्याला अंधाराकडे न्यायचं असेल तर त्यांच्या हातात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।